ठाकरे, अक्षय ठाकरे, त्यांच्या मुलाच्या नावानं ध्रुव आणि राज ठाकरे हे संघमालक आहेत आरडी चॅलेंजर या संघाचे. मॅचकडे जाऊयात. सलामीवीर मैदानामध्ये दाखल. गोलंदाजी करण्याकरिता या पालघर जिल्ह्यातील डावखऱ्या हाताचा प्रतिभा संपन्न गोलंदाज नाव आहे अक्षय राजभर, मॅन फ्रॉम धानीव. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरनं आपण ज्याला पाहतोय, सातत्याने धानीव संघ बिलॉंग करत असताना नेहमी या पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये ज्या संघाचा चांगला परफॉर्मन्स राहिलाय त्यालाच आपण मैदानामध्ये पाहतोय गोलंदाजी करण्याकरिता. तर सलामीची जोडी प्रांगणामध्ये दाखल झाली आहे. सलामीवीर मैदानामध्ये पाहिले तर बॅटिंग करण्याकरिता दाखल होत असताना बघायला मिळत आहेत हिमांशू आणि त्याची साथ देण्याकरिता मृणाल. हिमांशू अंबिरे, हॅलो. फलंदाजी करण्याकरिता आपण पाहू शकाल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत यावेळेला प्रचंड वेगानं पंचांकडे लाऊड अपील केली जाते. डावखऱ्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता आलेत आणि पंचांकडे अशापूत नजरेनं पाहतायत. दोन पंचांमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, डिस्कशन केलं जातंय आणि त्यानंतर पंच आपल्या जागेवर जाऊन नक्की निर्णय आम्हाला कळवतील. इट्स अ सेफ. यावेळेला फिंगर रोल केले, गेल्या बॉलवर वाचले परंतु आता वाचणं कठीण आहे. फिंगर रोल करत असताना आम्ही उल्लेख केला की प्रतिभा संपन्न खेळाडू आहे आणि नाव आहे त्याचं अक्षय राजभर. त्याने मिळवून दिली या मॅच मधली महत्वपूर्ण विकेट. फ्लाइट दिलेली या बॉलला. बघा कशा पद्धतीने गतीमध्ये परिवर्तन केलं. आपण रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहूया. त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला खेळाडू तैनात होते. बघा अगदी फ्लाइट दिली बॉलला, गतीमध्ये परिवर्तनाने ओळखायला चुकले आणि तदनंतर आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता परंतु तो फटका आपण त्याला कन्वर्ट करताना पाहिलं नाही कारण गतीमध्ये परिवर्तन होतं. बॉलवरचे फिंगर्स जे होते ते रोल केले होते, ते ओळखायला चुकल्या कारणाने हे विकेटचं पतन झालंय. खेळाडू परतलेत माघारी. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये मयूर. मयूर राऊत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल झाले. मॅन फ्रॉम वरोर गावचा खेळाडू आहे मयूर राऊत प्रांगणामध्ये दाखल बॅटिंगसाठी. मिडॉनचे खेळाडू होते जे वायडिश लॉंग ऑफला आले आणि त्या ठिकाणी मात्र ही कॅच त्यांनी कंप्लीट केली आहे. महत्वाचा खेळाडू. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सलगच्या दुसऱ्या बॉलवर दुसरी विकेट. दोन चेंडूवर दोन महत्वाच्या विकेट्स आल्यात. फुलटॉस बॉल होता ज्याला बॅटवर घेऊन प्रॉपरली टायमिंग करू शकले नाहीयेत आणि विकेटचं त्या ठिकाणी पतन झालंय. खेळाडू परतलेत माघारी. 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू बाद.
WC कमिटी मेंबर त्यानंतर या स्पर्धेकरिता द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक याही वेळेला फिंगर रोल केलेत अक्षय राजभर स्वतःच्या बोटांमधली जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना बघा टप्पा पडल्यानंतर कशा पद्धतीने हलकासा बॉल बाहेरच्या दिशेने कट झाला आपण पाहू शकाल राऊंड विकेटनं आलेले टप्पा पडला आणि त्यानंतर वा काय वळण घेतलंय अक्षय राजभरच्या बोटांमधली जादू ती मैदानामधनं बघायला मिळतीये बॉल मिस करून विकेटच्या मागे निघून गेलाय डॉट स्वरूपामध्ये वन मोर डॉट बॉल अजून एक निर्धाव चेंडू मैदानात कंप्लीट होतोय यावेळेला प्रचंड वेगानं जितक्या वेगानं आला यष्टी बघायला मिळाली आणि यष्ट्यांचा मोह हा नेहमी गोलंदाजाला खूप जास्त असतो आणि त्याचं उत्तम प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय परफेक्ट अटॅक या ठिकाणी मात्र स्टंपवर केला जातोय राऊंड विकेटनं आलेल्या आणि स्टंपला टार्गेट केलं यावेळेला स्टंपला टार्गेट केलं आणि त्यानंतर मात्र खेळाडू परतलेत माघारी वन मोर विकेट ज्याची गोलंदाजी सध्याच्या घडीला फलंदाजांना समजणं मात्र कठीण झालंय मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता दाखल वेद माच्छी डहाणू याही वेळेला डॉट बॉल इट्स अ मेडन ओव्हर वा जबरदस्त गोलंदाजी नाव आहे धानिवकरांचा सुपरस्टार अक्षय राजभर डावकऱ्या हाताचा प्रतिभा संपन्न खेळाडू प्रचंड वेगानं चेंडू फिरवण्याची क्षमता ज्या गोलंदाजाकडे आहे वेगानं चेंडू हाताळण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे तो अक्षय निर्धाव षटक पहिलं हाताळतोय अक्षय राजभरनं तुफानी गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये निस्तनाभूत करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला अजिबात मान मात्र वर करून दिली नाहीये बॅटिंग करत असताना विचार केला तर हितेश गणेशकर याने तब्बल 49 धावा ठोकलेल्या आणि गोलंदाजी करत असताना अक्षय राजभरनं महत्वपूर्ण षटक हाताळले